नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशनमध्ये तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत। आपण संविधानाची किंवा भारतीय पॉलिटीची, इंडियन पॉलिटी याची आपण मालिका सुरू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, पार्ट 1 संविधान निर्मिती। आज आपण बघणार आहोत पार्ट 2 संविधान निर्मितीचा भाग, म्हणजे संविधानामधला पार्ट 2। साधारणतः संविधान हा आपला खूप मोठा पार्ट आहे आणि याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एका व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर करता येणार नव्हत्या। त्यामुळे आपण इथे छोटे छोटे विविध व्हिडिओज तयार करून तुमच्या सगळे प्रश्नाचे निराकरण व्हावं यासाठी आपण सुरू केलेलं आहे। बघा, मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं भारतीय संविधानाचा इतिहास, त्याचबरोबर कशा प्रकारे ते संविधान निर्माण झालं, त्याचबरोबर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचबरोबर त्याची माहिती, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचा कार्यकाल कशा प्रकारे लिहिलं, किती प्रतीत लिहिलं, हे सगळ्या गोष्टी आपण भाग 1 मध्ये आपण संविधानाचा बघितलं। तर आज आपण बघणार आहोत संविधान निर्मिती भाग 2। आता या संविधान निर्मिती भाग 2 मध्ये नेमकं काय बघणार आहोत, तर याच्यातली आपण घटना समित्या जे आहे, तर घटना समित्या याच्यातली किती समित्या होत्या संविधान सभेच्या, त्या समित्या बघणार आहोत। त्याचबरोबर याच्यातली विविध अधिवेशनं आणि त्याचबरोबर महत्वाची समिती म्हणजेच काय, मसुदा समिती, व त्याचबरोबर इतर घडामोडी सारख्या घडामोडी आज आपण या व्हिडिओच्या लेक्चर मधून बघणार आहोत। जरी सुद्धा तुम्ही जर नवीन असाल आणि आणखीन जर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया करून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि यासारख्या व्हिडिओ पासून वंचित राहू नका। तसं तर आज आपण बघणार आहोत संविधान निर्मिती भाग 2। बघा, भारतीय संविधान ज्यावेळेस तयार करण्याचा अजेंडा आखला त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली विविध समिती नेमल्या, विविध समिती, आणि या समितीचे विविध अध्यक्ष ठरवण्यात आले होते। आता हे जेव्हा अध्यक्ष ठरवण्यात आले होते, तुम्हाला माहित आहे महत्वाच्या IMP समित्या किती होत्या बरोबर, एकूण समित्या होत्या 22। किती होत्या? 22। यापैकी 8 महत्वाच्या संविधानाच्या समित्या आहे। किती आहे? 8 IMP संविधानाच्या समित्या किती आहे बरोबर? 8। आणि त्याचे अध्यक्ष हे तुम्हाला विचारलं जातात। बघा, संविधान आपल्याला तयार करायचं आहे, त्याचं कार्यकाळ, त्याचं कामकाज हे प्रत्येक लोकांबरोबर वाटण्यात आलं, बायफर्केशन करण्यात आलं, म्हणजे कामाची विभागणी जर आपण केली गेली तर ते लवकरात लवकर होईल, म्हणून ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट आणि विविध जे काही घटनेमध्ये आपलं कामकाज करायचं आहे त्या संदर्भाचे तत्व ठरवून देण्यासाठी विविध समित्या केल्या, आणि त्या 22 पैकी 8 समित्या ते भारताच्या संविधान सभेशी संबंधित होत्या, भारताच्या संविधानाशी रिलेटेड होत्या, आणि या सगळ्या समित्याच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली। आणि हे पंडित जवाहरलाल नेहरू बाकीच्या लोकांनी काय केलं, महात्मा गांधी असो बाकीच्या लोकांनी त्याच्या सर्वांच्या सार्वमताने एक अध्यक्षाची निवड केलेली आहे। बघा, महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ही समिती अतिशय महत्वाची समिती आहे, म्हणजे हाच जरी म्हटलं तुम्ही भारतीय संविधानाचा तरी महत्वाचं, कारण या समितीतच ड्राफ्टिंग कमिटीनंच भारताचं संविधान संपूर्ण लिहिण्याचा अजेंडा किंवा त्याचबरोबर संपूर्ण घडामोडी तयार करण्याचा अजेंडा त्यांनी तयार केला। त्यानंतर बघा, ज्या ज्या ठिकाणी संघ दिसत आहे ना, या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूचं नाव येईल। संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू, संघराज्य घटना समिती पंडित जवाहरलाल नेहरू। बघा, संघ राज्य अधिकार समिती म्हणजे या समितीनं कोणत्या संघांना, म्हणजे राज्यांना, संघ राज्य म्हणजे राज्याचा संघ, जे काही केंद्रशासित प्रदेश आहे, राज्य आहे, यांच्यासोबत कशा प्रकारे यांना अधिकार असले पाहिजे, यांचे हक्क कसे असले पाहिजे, आणि या संदर्भातल्या संपूर्ण माहिती त्यात टाकण्यात आलं। त्यानंतर संघराज्य घटना समिती पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजेच काय, राज्याचे कायदे कसले असले पाहिजेत आणि केंद्राचे कायदे कोणते असले पाहिजेत, जेणेकरून केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये भेदभाव निर्माण होऊ नये, कारण राज्याचं पण स्वाभिमान, अभिमान आणि त्याचं आर्थिक रसद कापली गेली नाही पाहिजे, हे त्यामध्ये आहे। बघा, कामकाज कसं करायचं याचं नियमन ठरवणारी समिती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। कामकाज व नियमन समिती म्हणजेच बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अतिशय तज्ञ व्यक्तिमत्व होते आणि नंतर भारताचे राष्ट्रपती होते, त्याचबरोबर भारतीय संविधानाचे परमनंट अध्यक्ष होते कायमस्वरूपी, आणि या व्यक्तिमत्वानं कामकाज कसं चालणार आहे याची रूपरेषा आपल्याला करून दिली। त्यानंतर सुकाणू समिती KM मुन्शी। बघा, सुकाणू समिती KM मुन्शी। आता सुकाणू समिती म्हणजे मसुदा समितीनंतर महत्वाची समिती म्हणजे सुकाणू समिती। आता KM मुन्शी हे सर्वात ज्येष्ठ होते, आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्वानं सर्व समितीला काय काय त्यांच्या अडचणी जातात तर त्या समितींना काय मदत करणे यासाठी सुकाणू समिती त्यांना गायडन्स करत होती। त्यानंतर प्रांताचे काही प्रश्न होते, बरोबर आहे, विविध प्रांत होते आणि प्रांतासोबत काय होते,
प्रश्न होते आणि प्रांताच्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल, त्यानंतर राज्याशी चर्चेसाठी समिती. बघा, भारतामध्ये विविध प्रांत होते आणि यापैकी साधारणतः विविध संस्थान होते. तर या संस्थानासोबत चर्चा करायला लागेल आपल्याला, कारण हा विलिनीकरणाचा प्रश्न होता. भारतामध्ये कोणते संस्थान येणार आहे, काय आहे, कशा प्रकारे प्रत्येकाचे प्रश्न होते. कारण हे एकसंघ राहून भारताचं संविधान आपण ज्यावेळेस तयार करत होतो तर हा प्रश्न पडला होता की राज्यांचे काय कसे प्रश्न आपण सोडवले पाहिजे. यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर तुम्हाला माहित आहे पोरो की या ठिकाणी जी काही समिती आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. बघा, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल. फंडामेंटल राईट व अल्पसंख्याकचे काही मायनॉरिटीज लोक आहे यांचे पण हक्क राहिले पाहिजेत. परंतु याच्यात प्रॉब्लेम काय झालं, अल्पसंख्याक लोकांचा वल्लभभाई पटेलला विरोध होता. म्हणून या समितीचं बायफार्केशन करण्यात आलं आणि या समित्या दोन करण्यात आल्या. म्हणजे एक मूलभूत हक्क समिती आणि याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी केलं आणि अल्पसंख्याक उपसमिती याचे एस.सी. मुखर्जी यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं. कोणाला करण्यात आलं होतं? एस.सी. मुखर्जी. म्हणजे एकच समिती आहे, त्याच्यात दोन उपसमित्या केल्या होत्या, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीची. कारण का, वल्लभभाई पटेल हा एका बाजूने हिंदुवादी चेहरा होता आणि त्या व्यक्तिमत्वाला अल्पसंख्याक लोक बरेचसे मानायला तयार नव्हते. आणि म्हणून जर आमच्या हक्क आम्हाला जर कायम ठेवायचे असत तर या ठिकाणी अध्यक्ष बदलला जावा. तुम्हाला प्रश्न येतो, हे बघा, बऱ्याचशा समित्या आणि त्याचे अध्यक्ष याच्यावर वारंवार प्रश्न तुम्हाला आलेला दिसतो. किंवा जे काही तुम्ही जर बघितलं प्रश्न पॉलिटिक्सचे तर याच्यावर तुम्हाला माहित आहे हे काही कार्यकाळ वगैरे तुम्हाला काही विचारताना काही जास्त दिसत नाही. परंतु अध्यक्ष आणि त्याचं समिती हे जुळ्या लावासाठी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला विचारतात. त्यामुळे बरोबर हे आपल्याला बघून घ्यायचं आहे की विविध प्रश्न बघताना आपल्या चुका होता कामा नये. आता त्यानंतर बघा, याच्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी आणि महत्वाच्या तरतुदी आपण बघत असताना काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर ते काय काय बघणार आहोत आपण. तर सगळ्यात महत्वाचं याच्यातली समिती ती म्हणजेच काय, मसुदा समिती. बघा, आता आपण मसुदा समिती संदर्भाचा अभ्यास करू आणि मसुदा समितीनं नेमकं काय सांगितलेलं आहे आणि कशा प्रकारे याची भूमिका आहे तर त्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा पूर्व, मसुदा समितीची स्थापना तुम्हाला माहित आहे. मसुदा समिती जे झालेली आहे याची स्थापना कधी आहे रे, 29 ऑगस्ट 1947. बघा, 29 ऑगस्ट 1947 इस्टॅब्लिश ड्राफ्टिंग कमिटी. लक्षात घ्या. आता 29 ऑगस्टवर तुम्हाला प्रश्न येतो की 29 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करता येतो, तर मसुदा दिन. लक्षात घ्या, मसुदा दिन म्हणून ह्या दिवस साजरा करण्यात येतो 29 ऑगस्ट. बघा पडो, त्यानंतर बघा, ह्या मसुदा समितीचा संपूर्ण कामकाज साधारणतः 114 दिवसात झालं. किती दिवसात झालेलं आहे, 114 दिवसामध्ये यांनी कामकाज केलेलं आहे. बऱ्याचशा पुस्तकाची चुका आहे, 141 दिलेलं आहे. परंतु मसुदा समितीने 114 दिवसातच त्याचं कामकाज केलेलं आहे आणि 29 ऑगस्ट 1947 ला याची स्थापना झाली. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाची निवड करण्यात आलेली आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर. आता बघा, ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करताना महात्मा गांधीची महत्वाची भूमिका आहे. आता बरेच लोक म्हणतात की गांधीजी आणि आंबेडकर वाद होता. बघा पोरो, आंबेडकरवाद काय शिकवतो बघा, गांधीवाद आणि आंबेडकरवाद वेगळा आहे, वैचारिक मतभेद आहे. पण या दोघांतली कधीच मनभेद नव्हते. तुम्हाला माहित आहे, गांधीवाद आपल्याला काय शिकवतो, संपूर्ण घातलेल्या कपड्या माणसाला काय करायचं, अर्धनग्न करणं म्हणजे गांधीवाद शिकवतो. आणि अर्धनग्न अवस्थेत असलेला माणूस याला पूर्ण कपड्यात म्हणजे सुटापोटात ठेवणं म्हणजे तुम्हाला आंबेडकरवाद शिकवतो. बरोबर आहे. आता बघा, या व्यक्तिमत्वाला याचं अध्यक्ष करायचं असं ठरलं आणि हे महात्मा गांधीने पुढाकार घेतला. म्हणून मसुदा समितीच्या अध्यक्षपदी B.R. आंबेडकर यांचं नाव आणण्यात आलं. कारण B.R. आंबेडकर हे एकमेव असे व्यक्तिमत्व होते, ते अभ्यासू होते आणि कायद्याचा त्यांना गाढा अभ्यास होता. म्हणून जर मसुदा समिती हे सगळं 60ही देशाच्या संविधानाचा अभ्यास करून त्यापैकी नेमकं काय घेणार आणि काय सोडणार हे ठरणारी समिती होती. आणि हे माहित होतं की याच्याशिवाय दुसरा कोण व्यक्तीच नाही आहे की एवढा कोणीतरीपणे चिकित्सकपणे अभ्यास करत. बरोबर आहे, आपल्याला माहित आहे काही काम जर एखाद्या दिलं तर कोणी पाटे टाकण्याचं काम करते, कोणी कसंही करते, ओढाचा म्हणला ओढ. बरोबर आहे, पण याच नवसं होतं. B.R. आंबेडकर जे काही काम करणार ते अतिशय बारकाईनं शिस्तबद्ध प्रमाणे. उलट त्याने सांगितलं होतं की काही गलमा आर्टिकल वाढत होत्या
काही काही गोष्टी वाढत होत्या, त्याला काही लोकांनी त्याला विरोध केला. बी आर आंबेडकरला सांगितलं की ते काढा, तुम्ही ते काढा. मग शेवटी तर बी आर आंबेडकरनं सांगितलं की हे मसुदा समितीचं अध्यक्षपद मी स्वीकारत नाही, मी हे सोडून देतो. म्हणजे एवढी भूमिका बाबासाहेब आंबेडकरने एका बाजूने ठेवली होती, जेणेकरून तुम्हाला माहित आहे की ते नाराज सुद्धा झाले. बरोबर आहे. आता त्यानंतर माहित आहे दुसरे एन गोपालस्वामी अय्यंगार, बघा एन गोपालस्वामी अय्यंगार, के एम मुन्शी, बघा यानंतर होते के एम मुन्शी, त्यानंतर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, बघा के एम मुन्शी, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर सय्यद मोहम्मद सादुल्ला. बघा एकमेव व्यक्ती होता हा मुस्लिम लीगचा होता. कोणता लीगचा होता? मुस्लिम लीग. लक्षात, सईद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे होते. त्यानंतर टीटी कृष्णमाचारी हे डीपी खेतान यांच्या जागी आलेले आहे. टीटी कृष्णमाचारी, आता डीपी खेतानचे व्यक्तिमत्व आहे, यांना आजारी झाले होते. काय झाले होते? आजारी झाले होते. आणि आजारपणामुळे काय झालं, टीटी कृष्णमाचारी यांना पदावर घ्यावं लागलं. त्यानंतर एन माधवराव, बी एल मित्तर यांच्या जागी, कारण बी एल मित्तर यांचा मृत्यू झाला. आपलं मसुदा समितीच्या या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बी एल मित्तरला निवडलं होतं, परंतु काही दिवसानंतर त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यामुळं एन माधवराव यांना काय केलं, आपण त्याच्या जाग्यावर घेतलं. बघा तुम्हाला प्रश्न येतो की मसुदा समितीला वकिलाचे नंदनवन म्हणतात. काय म्हणतात? वकिलाचे नंदनवन म्हणतात. पट्टेकर तुम्हाला याला म्हणतात वकिलाचे नंदनवन. काय म्हणतात? मसुदा समितीला वकिलाचे नंदनवन म्हणतात. आता वकिलाचे नंदनवन म्हणजे काय रे बाबा? अरे याच्यातनी या मसुदा समितीनी 7 सदस्य होते. किती सदस्य होते? एकूण सदस्य होते 7. म्हणजे अध्यक्षाला धरून बरं, बी आर आंबेडकर अध्यक्ष 6 सदस्य, म्हणजे एकूण 6 प्लस 1, एकूण टोटल किती मेंबर होते? 7. आणि याची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. यांना अहवाल किती दिवसात दिला? 114 दिवसात यांनी कामकाज केलं. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. मग काय करत होते का ते? आता खरा घटना तर एवढा 114 दिवसातच केलं. आता पहा, मग याच्यातली तुम्हाला माहिती आहे पोरो, वकिलाचे नंदनवन म्हणण्याचं कारण याच्यातली 6 लोक वकील होते. 7 पैकी किती लोक होते वकील? 6. अरे मले सांगा, कायदा तयार करायचा आहे, संविधान तयार करायचं आहे, आपल्यासारखे येरा गबाळाचं काम आहे, सगळे लोक लागल, तज्ञ लोक लागल. आणि ते तज्ञ म्हणजे कोण? सगळे बी आर आंबेडकर सारखे. मग परंतु याच्यातली एकच माणूस काय नव्हता, वकील नव्हता, तो म्हणजे टीटी कृष्णमाचारी. तर हे काय होते? तर हे म्हैसूरचे दिवाण होते. काय होते? म्हैसूरचे दिवाण. दिवाण म्हणजे काय बे? झोपाचा दिवाण नाही आहे. एखादा झोपाचा दिवाण होता का एखादा? अरे झोपाचा दिवाण नाही आहे. म्हैसूरचे दिवाण म्हणजे काय? एका बाजूने एक पोरग होता, ते काय म्हणे? दिवाण आहे म्हणे. बरोबर आहे, म्हणजे तो म्हणजे कारपेंटर आहे म्हणे. आता काय काही लोकांच्या स्पर्धा परीक्षेतले असे सायंटिस्ट निर्माण झाले ना अलीकडं, की आमच्या मास्तर लोकांना प्रश्न पडते बा की नेमकं शिकवावं काय. म्हणजे प्रत्येक लोक, म्हणजे तो विकी बर्ड नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, मग काय हे कार्यकर्ता काय म्हणते? मास्तर तिला बर्ड फ्लू झाला म्हणे, आणि म्हणून त्याचं नाव विकी बर्ड केलं म्हणे. अरे बापरे, म्हणजे प्रश्न पडतोय की पोरं कुठं जाईल काय नाही, म्हणून क्लिअर करावं लागते. बरं, हे दिवाण म्हणजे काय? हिशोब सांभाळणार. पहिल्याच्या काळातली राजा महाराजे होते, या काळातली विविध सरसेनापती होते, दिवाण होते, या प्रकारचे सुमत होते, बरोबर आहे, कुलकर्णी होते, या प्रकारचे बरेचसे लोक. मग दिवाण हे हिशोब कामकाज सांभाळणारे कोण होते? टीटी कृष्णमाचारी. बघा या ठिकाणी मसुदा समिती आहे बरोबर. मसुदा समितीवर हे 7ही सदस्य तुम्हाला पाठ पाहिजे. किती सदस्य? 7ही सदस्य. प्रत्येक तुम्हाला झोपेत जरी विचारलं कोणाचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी कोणाचं नियुक्ती झाली, की बी एल मित्तर याच्या जागी एन माधवराव. त्यानंतर कोण आजारी असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि कोण आलं तर टीटी कृष्णमाचारी हे डीपी खेताच्या जागी आले. तर लक्षात घ्या बरोबर, हे झालं आपलं मसुदा समिती. काय झालं? मसुदा समिती. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे घटना समितीचे विविध अधिवेशन. बघा घटना समितीचे विविध अधिवेशनाची लिस्ट आपण तुम्हाला दिली आहे. घटना समितीच्या बैठकीचं कामकाज प्रचंड चाललं. साधारणतः एकूण 11 अधिवेशन झाले. किती झालेले आहे? 11. तुम्हाला प्रश्न येतो की घटना समितीचे एकूण अधिवेशन किती? तर एकूण अधिवेशन झालेले आहे ज्यातनी एकूण अधिवेशन, तर हे 11 अधिवेशन झालेले आहे. 11 अधिवेशन झालेले आहे. आणि याच्यातून तुम्हाला विचारतात सर्वात दीर्घ कोणतं? तर 7वे. दीर्घ अधिवेशन म्हणजे जास्त कालावधी. दीर्घ म्हणजेच काय? कालावधी ज्याला जास्त लागला तो अधिवेशन म्हणजे कोणतं? 7वं अधिवेशन. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतात कोणत्या अधिवेशनाच्या अंतर्गत भारताला स्वातंत्र्य मिळालं? तर 5वे अधिवेशन. या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं. अबे कधी मिळालं स्वातंत्र्य? लक्षात घ्या,
पण लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी जे काही 5वं अधिवेशन आहे साधारणतः 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947 दरम्यान झालं. आणि इथं आपल्याला स्वातंत्र्य कधी आहे? 15 ऑगस्ट. कधी आहे? 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आपले प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन मध्ये काय प्रकार आहे बा? आता 15 ऑगस्ट तुम्हाला माहित आहे, आपण स्वातंत्र्य दिन चिराई हो म्हणतो आणि या ठिकाणी प्रजासत्ताक दिन चिराई हो म्हणतो. माहित आहे ना? कधी तुम्ही म्हणलं का बे 26 जानेवारीला स्वातंत्र्य भेटलं, स्वातंत्र्य भेटलं? मग काही लोक म्हणतात असं, गेले बी काही लोक स्वातंत्र्य दिन म्हणते, पण तसं नाही. बघा, भारताला 15 ऑगस्ट 1947 ते स्वातंत्र्य भेटलं, पण ते अर्ध स्वातंत्र्य होतं भाऊ. कारण आपल्या हातात काय होता धतुर्या? कारण 26 जानेवारी 1950 आपल्याला खरं खरं स्वातंत्र्य भेटलं. कारण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आलं, आपल्याला संविधान आपण स्वीकारलं आणि त्या हातानं प्रजेच्या हातात सत्ता झाली. म्हणून प्रजासत्ताक म्हणतो आपण. भारताच्या प्रत्येक लोकांच्या हातात पावर आली. कारण आपण सत्तावर लोकांना आणू शकतो, सत्तेवरून लोकांना खाली सुद्धा वळू शकतो. या प्रकारची पावर भारतीय कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिली. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न विचारतात की सर्वात दीर्घ अधिवेशन कोणतं? एकूण अधिवेशन किती? 11. सर्वात दीर्घ कोणतं? तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 7वं अधिवेशन. त्यानंतर स्वातंत्र्य कधी भेटलं? तर 5व्या अधिवेशनात. बघा, तर या स्वातंत्र्यानंतर एकूण अधिवेशन किती झाले? तर बघा, 1 2 3 4 5 6. स्वातंत्र्यानंतर किती अधिवेशन झाले? 6. आणि स्वातंत्र्यापूर्वी मग किती रे? 1 2 3 4. लक्षात घ्या, स्वातंत्र्यापूर्वी 4, स्वातंत्र्यानंतर 6. आणि ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य चालू होतं ते कितवं? 5वं अधिवेशन. या प्रकारचे घटना समितीचे विविध अधिवेशन होते. बघा, पहिलं अधिवेशन, दुसरं, तिसरं, चौथं, 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे, 10वे आणि 11वे. बघा, 11वे अधिवेशन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 होतं. आणि 26 नोव्हेंबरला भारताचं संविधान आपण स्वीकारलं. तेव्हापासून हे अधिवेशनाचे चर्चासत्र थांबले. बरोबर आहे. आता हे संपूर्ण झालं आणि ज्यामध्ये जेव्हा या समितीच्या अंतर्गत आपण हे भारताचं संविधान आपण स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पोरो, भारताच्या घटना समितीवर बघा किती लोकांनी सही केल्या. बघा, किती लोकांनी सही केली पोरो? तर 284 सदस्यांनी सही केली आहे. किती सदस्यांनी सही केली? 284. बघा, एकूण महिला होत्या 15. 15 पैकी किती महिला सही करणार होत्या? 13. महिला किती होत्या सही करणाऱ्या? महिला 13. लक्षात घ्यायचा बरोबर, महिला किती होत्या? 13. आता बघा, प्रश्न तुम्हाला असं विचारते की सर्वात पहिले या घटना समितीवर सही करणारे कोण? सर्वात प्रथम बघा, सर्वप्रथम सही करणारे घटना समिती जी आहे याच्यावर प्रथम सही कोण केली? प्रथम सही कोण होता रे? प्रथम सही करणारा? तर लक्षात घ्या, याच्यावर प्रथम सही केली डॉक्टर नाही, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिले सही केली. लक्षात घ्या, पंडित नेहरू यांनी प्रथम सही केली. त्यानंतर प्रश्न येतो की सर्वात खाली सही कोणाची आहे? सर्वात खाली सही कोणाची आहे रे बा? तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे फिरोज खान उर्फ गांधी. लक्षात घ्या, याला आपण फिरोज गांधी म्हणतो, परंतु हे फिरोज खान आहे. कारण हे माहित आहे तुम्हाला, हे म्हणजेच कोण? इंदिरा गांधीचे नवरदेव, पतिदेव, ज्याला इंदिरा गांधीने मारून टाकलं. याच्या पुराणे नाही रे बा. तुम्ही म्हणता तर मास्तर असं काहीतरी म्हणले का? लक्षात घ्या, फिरोज खान उर्फ गांधी. आता बघा, हे याचं आणि इंदिरा गांधीचं प्रेम प्रकरण होतं आणि इंदिरा गांधी म्हणे मी लग्न करतो म्हणे फिरोज खान सोबतच. आणि त्या काळात मग पंडित जवाहरलाल नेहरू जे तुम्हाला माहित आहे की यांनी याला विरोध केला होता, परंतु इंदिरा गांधी म्हणे मी लग्न करीन तर फिरोज खान सोबतच. कारण तो त्याचा राजकीय गुरु होता. कारण गांधीला त्याला काय बा राजकीय गुरु होता लव गुरु झाला. त्याला सगळं त्याला काय शिकवून काय मध्ये काही कळलं नाही बा. आणि गेले मग महात्मा गांधीनं आपलं मानसपुत्र घेतलं आणि त्याला गांधी या नाव आलं. हे खूप मोठा इतिहास आहे. तेवढा काही इतिहास आपल्याला सांगायचं नाही आहे, कारण आपला विषय पॉलिटिक्सचा महत्त्वाचा. ते जर सांगत बसलो तर तुम्ही तेच ऐकत बसाले का जेव पहा. तर फिरोज गांधी, लक्षात घ्या, सर्वात खाली सही कोणाची आहे? फिरोज गांधी. त्यानंतर खाली जागाच नव्हती. तुम्ही जेव्हा वही संपली समजा, तर आपण काय करतो? वर लिहितो. तसं तुम्हाला माहित आहे खाली जागा नव्हती. आणि सर्वात शेवटी सही करणारा कोण होता? भारतीय संविधान सभेचा अध्यक्ष, ते म्हणजे कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वात शेवटी सही करणारे. शेवटी बघा, सर्वात शेवटी सही कोणाची होती बाबा? डॉक्टर राजेंद्र प्रसादची. सर्वात पहिले सही करणारा पंडित नेहरू. आणि त्यानंतर लक्षात घ्या, खाली सही कोणाची आहे? फिरोज गांधी. लक्षात घ्या, या प्रकारचं महत्वाच्या घटना समितीचे विविध अधिवेशन, मसुदा समिती आणि याचं संपूर्ण वैशिष्ट्य आपण आजच्या याच्यात बघितलंय. भारताचं संविधान 3 प्रतीत छापलं होतं. बघतो किती प्रतीत छापलं होतं? 3 प्रतीत. लक्षात घ्यायचा.
तुम्हाला प्रश्न विचारल किती प्रतीत आहे, मागच्या जापत्याचं चिन्ह कोणत्या भाषेत होतं, कोण हस्ताक्षरात लिहिलं, ते सगळं आपण मागच्या लेक्चरला बघितलंय. म्हणजे आता तुम्ही हा व्हिडिओ बघायच्या पहिले पार्ट 1 बघा आणि नंतर हा पार्ट 2 बघा. त्यानंतर लगेच मी विविध घटनेचे स्रोत आणि बाकीचे काही याच्यावर काही महत्वाच्या गोष्टी आहे का ते मी आणतो आणि नंतर याच्यावर आपण प्रश्न घेऊ. ओके, तर तोपर्यंत सगळे तुम्ही काय करा, व्यवस्थित वाचा आणि अभ्यास करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.